आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या एक बऱ्याच ठिकाणी आपण एक वाक्य वाचतो, ते म्हणजे अंत अस्ति प्रारंभ. म्हणजे काय, जिथे शेवट वाटतो तिथूनच एक नवीन सुरुवात झालेली आपल्याला दिसते. पंकजच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक शब्द म्हणावासा वाटतो की बा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे काय की मी या पद्धतीने सर आलो होतो, या पद्धतीने मला करायचं ठरवलं होतं. अंत अस्ति प्रारंभ म्हणण्याचं कारण असं की अतिशय शेवटच्या टप्प्यात की सर आता यावर्षी सिलेक्शन नाही झालं तर मी पुढे तयारी करणारच नाही असं म्हणणारा पंकज एकदा फायनली बऱ्यापैकी सिलेक्शन घेऊन जातो. आणि आज आपल्यासोबत विक्टर्स ऑफ सारथीमध्ये आहेत पंकज फाटे. त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा तर खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन की सगळ्यात पहिल्यांदा तर IDBI एक्झिक्युटिव्ह म्हणून फायनल सिलेक्शन झालं आहे. आणि आताच लागलेल्या निकालानुसार IDBI AA म्हणून त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. आणि याच्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की IBPS AFO याचा सुद्धा इंटरव्ह्यू ते खूप चांगल्या पद्धतीने देऊन आलेत आणि होप सो 1 एप्रिलला त्याचा निकाल जो आहे तो पॉझिटिव्ह येणारच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चौथं सिलेक्शन ते म्हणजे काय की IBPS क्लर्क याचा सुद्धा निकाल त्यांचा 1 एप्रिलला लागणार आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा होप सो वी आर पॉझिटिव्ह की बाबा तोही निकाल येऊन जाईल. पंकज, तुझं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तू याची जी सुरुवात आहे किंवा तुझं जे इंट्रोडक्शन आहे, या तुझ्या इंट्रोडक्शन पासून आजच्या या सेशनची सुरुवात करूयात आपण. मी पंकज अण्णासू फाटे, पंढरपूरहून आलोय सर. माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, प्रायव्हेट कॉलेजमधून झालेलं आहे. ओके. आणि सुरुवातीचं म्हणजे जिल्हा परिषद मधूनच शिक्षण वगैरे झालं की कसं? जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालं, पहिली ते चौथीचं. 5वी ते 10वी पर्यंत रयत शिक्षण संस्थेची शाळा होती गावामध्येच. गावामध्येच 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. 11-12वी क्रॉप सायन्स आणि डिग्रीला प्रायव्हेट कॉलेजमधून BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट केलंय सर. 2022 मध्ये कंप्लीट झालेलं. कॉलेज कुठलं होतं आपलं? विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईच्या. अच्छा. आणि ग्रॅज्युएशन कोणत्या वर्षी सुरुवात केली होती आणि कोणत्या वर्षी पूर्ण झालं? 2018ला सुरुवात केली होती आणि 2022 मध्ये पूर्ण झालं. म्हणजे इन बिटवीन थोडं बऱ्याच लोकांना हा न्यूनगंड पण असतो की सर माझी डिग्री कोविडमध्ये झालेली आहे, तर तुमचा बऱ्यापैकी म्हणजे जो सेकंड इयर किंवा थर्ड इयरचा पोर्शन आहे किंवा फायनल इयरचा पोर्शन आहे तो बऱ्यापैकी कोविडमध्ये झालेला आहे. बरोबर. मग आता कोविडमध्ये डिग्री कंप्लीट झाल्यानंतर पुढे हे डिसिजन कसं घेतलं की आपण बँकिंग सेक्टरमध्ये यायचं किंवा काय किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झाले होते तुमच्या वेळेस, नेमकी MPSCची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट होती आणि सरळ सेवेच्या सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट होत्या, पण मग ते सोडून तुम्ही बँकिंग सेक्टर करायचं हे का विचार केला? सुरुवातीला म्हणजे मॉड्यूलला असताना असा डिसिजन झालेला होता की MPSC करायची. मग MPSC तो अटेम्प्ट दिलेला होता. पहिलं प्रेमच असतं बऱ्याच लोकांचं. मग तो अटेम्प्ट पण एकदम व्यवस्थित दिलेला होता. मग त्यावेळेस प्रिलिम्स काय निघली नाही. मग एक सिनियर होते म्हणजे राहुरीत अभ्यास करत होते, मग त्यांना कॉल केला. मग ते म्हणले, त्यांनी सगळं अनालिसिस दिलं, पंकज एवढ्या अशा जागा येते दरवर्षी, म्हणजे किती वर्ष काय सांगता येत नाही, म्हणजे फिक्स ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे नसते. मग त्यात ओपन कॅटेगरी म्हणल्यावर अवघडच होऊन जातंय नंतर पुढे पण. मग त्यांनी सांगितलं अनालिसिस, मग ते 4-5 दिवस विचार केला त्याच्यावरती. मग त्यानंतर मग पाहिलं घरच्यांना वगैरे विचारून, मग घरचे म्हणले बँकिंग सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, सांगितलं घरच्यांना समजावून. मग घरचे तयार झाले, जाऊ शकतो म्हणले, काय अडचण नाही. मग 2022 मध्ये अचिव्हर्स 3 बॅचला ऍडमिशन घेतलं. बॅच 3 ला अचिव्हर्स बॅच 3 ला होते तुम्ही, राईट? घरच्यांचं वडील वगैरे काय करतात? फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आपलं? फॅमिली बॅकग्राऊंड सर, वडील शेती करतात, आई घरकाम करते, आणि छोटा भाऊ आहे त्याचं आता जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मधून. अच्छा. आणि एक मोठा भाऊ आहे, चुलत भाऊ, तो कॅनरा बँकेत सध्या स्किल 2 म्हणून गेल्या वर्षी प्रमोशन झालेला आहे, म्हणजे AFO म्हणून 2016ला त्यांना जॉईनिंग. तुम्ही 3 भाऊ आहेत? मोठा भाऊ चुलत भाऊ आहे, त्याचा गायडन्स नुसार सगळं चालतं. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं, रेफरन्स दिलाय की बाबा बँकिंग सेक्टरमध्ये आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे. अच्छा, ओके. बरं, मग हे बँकिंग सेक्टरमध्ये येण्याचं डिसिजन जे आहे हे बाकीच्या सेक्टरमध्ये जायचं नाही म्हणून होतं की स्पॉन्टेनियसली नाही मला बँकिंग सेक्टरमध्ये जायचं होतं म्हणून होतं? नाही, ऍक्सिडेंटली बँकर म्हणलं तरी चालेल. बँकर, बरोबर. अच्छा. तर फॅमिली बॅकग्राऊंड जर पाहायला गेलं तर वडील शेतकरी आहे, आई हाऊसमेकर आहे, त्यांचा छोटा भाऊ सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचं जस्ट कंप्लीट झालेलं आहे, मोठा भाऊ बँकेतच आहे, त्यामुळे एक बँकेचं कुठेतरी तो एक टच मला वाटतं फॅमिलीमध्ये भावामुळे असावाच थोडाफार. येस.
मग आता सिलेक्शन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणाला फोन केला होता की आई वडिलांना केला होता? अच्छा, काय रिएक्शन होती पहिल्यांदा? तर म्हणजे ते खूप खुश झाले सर, म्हणजे 1-2 वर्षापासून रिझल्ट म्हणजे पाठीमागचे रिझल्ट एवढ्या थोडक्यात गेले म्हणजे खूप म्हणजे अपेक्षा राहिली. रिझल्ट वरती सुद्धा येणार होतो की जे रिझल्ट आहेत तर या रिझल्टच्या बाबतीत आतापर्यंत बराच स्ट्रगल मी पाहिलेला आहे तुमचा, किंवा नाही सर मी याची मेन्स दिली आहे, याचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, AFO चे इंटरव्ह्यू दिलेले आहेत किंवा AFO चे आपण मेन्स दिलेली आहेत, कोणत्या परीक्षा आतापर्यंत आपण क्वालिफाय झालो होतो? आतापर्यंत सर जवळजवळ 6 इंटरव्ह्यू दिले ते. 6 इंटरव्ह्यू दिले, 2 AFO चे, 2 IDBI चे, एक RRB चा आणि एक LIC EDO चा. म्हणजे बॅच संपल्या LIC EDO ची ऍड आली त्यावेळेस, मग ते क्लिअर केली, ते पण रिझल्ट 2 मार्कांनीच गेलता फायनल. आज सकाळी आम्ही यांचे सगळे आधीचे जुने असलेले रिझल्ट पाहत होतो आणि ऑलमोस्टच प्रत्येक रिझल्ट हा पॉइंटने मला वाटतं एक याच्यात 40 काहीतरी स्कोर होता आणि 40.27 कट ऑफ होता, असं काहीतरी होतं. तर ऑलमोस्ट जेवढे रिझल्ट गेले होते, म्हणजे आता जवळपास 6 इंटरव्ह्यू दिलेत. पंकज, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं या सेशनला आपण घेऊयात की सगळेजण यशस्वी झाल्यानंतर तर बोलतात, पण काय वाटतं जे 6 इंटरव्ह्यू आधी आपण दिलेत तर त्याच्यात नेमक्या आपल्या काय चुका झाल्या होत्या? सर्वात पहिलं म्हणजे सर मी इंटरव्ह्यू किती दिले यापेक्षा आपण सेल्फ ॲनालिसिस किती केलं पाहिजे, म्हणजे काय कुठे चुकलो, कुठे कमी पडलो, काय करायला पाहिजे होतं, काय नको करायला पाहिजे होतं, ॲक्च्युअल ते करायला पाहिजे. म्हणजे किती दिले हे मॅटर नाहीत करत, पण कसे दिले, कशात चुकलो हे पाहायला पाहिजे. मग तुला काय वाटतं की जे पहिले 5-6 इंटरव्ह्यू तू दिलेस, म्हणजे फायनल सिलेक्शन पर्यंत आपण पोहोचू शकलो नाही त्या मागच्या 5-6 इंटरव्ह्यू मध्ये, त्याची तुझ्या मते काय, तू काय अनालिसिस केलं की काय चुकलं होतं? एक इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूला परफॉर्मन्स कमी आला सर, आणि बाकीच्या ठिकाणी मेन्समध्ये मार्क कमी आलेत. बरं, अच्छा, मेन्स मध्ये थोडा स्कोर कमी होता, थोडाफार स्कोर कमी. मग आता याच्यावरून जे नवीन पोरं प्रिपरेशन करतात किंवा सध्या जे लोक प्रिपरेशन करतात, याला तू काय सांगशील की ह्या कोणत्या चुका त्यांनी अवॉइड करायला पाहिजे प्रिपरेशन करताना? प्रिपरेशन करताना पहिलं म्हणजे सगळ्यात पहिलं बॅच व्यवस्थित 100% कंप्लीट केली पाहिजे, होमवर्क केला पाहिजे. ते कंप्लीट केल्यानंतर एकदम परफेक्ट स्ट्रॉंग तुमचं फाउंडेशन होऊन जाते. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे त्याला जर बॅच कंप्लीटच नाही केली तर मग सिलेक्शन होऊ शकते का? सिलेक्शन म्हणजे त्याच्या बायला काही पुढे ते कसं करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे पहिलं तर बॅच कंप्लीट ते फाउंडेशन असल्यावर पुढे तुमचं काहीच होऊ शकत नाही. ओके, बॅच कंप्लीट झाली, होमवर्क वगैरे देते, तेव्हा होमवर्कनं एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस होऊन जाते. तेवढ्यात आळस नको करा. काय की समजा आता वराडे सरांनी एखादा होमवर्क दिला 100 क्वेश्चन्सचा, किंवा त्यातले 50 सोडवायचे आणि 50 मग राहून ठेवून द्यायचे, मग त्याचे उत्तर आपण लिहून काढू, असं केल्याने नाही जमणार. किंवा क्वांटचा होमवर्क दिला की तुम्हाला DI एवढे DI करूनच पाहिजेत, होमवर्क नाही केला तर नाही जमणार, कारण मेजॉरिटी याच 2च विषयांचे होमवर्क जास्त करून राहतात, क्वांटम रिझनिंगचा. बरोबर. शक्यतो म्हणजे ती आपण त्यांना नाही फसवत, आपण स्वतःला फसवतो, कारण का आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, आपण थोडीच आता अकॅडमिक्स मध्ये आहोत. राईट. बरं, मग आता ज्यावेळेस बॅच केली होती तू, अचिव्हर्स बॅच 3 ला होतास, मग सुरुवातीला बॅच कशी कंप्लीट केलीस तू? बॅच सर ऑफलाईन लावली होती, 100% ऑफलाईन मध्ये बसून प्रॅक्टिस वगैरे, मित्र वगैरे, ग्रुप सर्कल चांगला झाला होता त्यावेळेस, म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ ग्रुप मधले सगळे सिलेक्टेड. आता विशेष म्हणजे काय की ते एक नेहमी वाक्य म्हणतो ना आपण, यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल यूज अराउंड यू. पंकज आणि त्याचा सगळा अख्खा ग्रुप, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरलेले सगळे लेकर इंटरव्ह्यूला सुद्धा होते आणि जवळपास मेन्सला सुद्धा होते, क्लरिकलच्या. ऑलमोस्ट यावर्षी पूर्णच्या पूर्ण रूमच निघून जाईल. म्हणजे तुमच्या आजूबाजूचे लोक, ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आहे, मान्य आहे, पण हे सगळे मित्र एक सोबत घेऊन, सगळ्या लोकांना अभ्यासाला लावून, सगळ्या लोकांसोबत घेऊन, अशा पद्धतीने यांची जवळपास पूर्ण रूमच सिलेक्ट आता मला वाटते झालेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता कोणीच नाही राहिलेलं रूम मधले, सगळेच लोक सिलेक्ट होत चाललेले आहेत. कोण आहे रूममेट, कोण आहेत? विशाल सावंत आहे, तो आता RRB असिस्टंट झाला. भूषण थोटे होता, तो SBI क्लर्क झाला. थंबनेल बनवताना सुद्धा मला वाटतं खालच्या साईडला आपण गेलो त्यावेळेस थंबनेल बनवायला गेलो तर ती इमेज वरती रूममेटचाच फोटो होता. बरं, अजून त्यानंतर पवन होता, तो झाला कृषी सेवक झाला. आता संदीप झाला, तो पण इंटरव्ह्यू देऊन आलाय, त्याचं पण होऊन जाईल. राईट, करेक्ट. म्हणजे 5 जणांचा ग्रुप होता, ॲव्हरेज पीपल, म्हणजे सगळ्यांचं सिलेक्शन झालंय, दॅट इज वन ऑफ द गुड थिंग. मग बॅच कंप्लीट करत असताना हे लोक सोबतच होते का सगळे तुम्ही? बॅच कंप्लीट करताना संदीप, विशालन, भूषण आणि मी सोबत होतो, चौघजण सोबत होतो. मग आता बॅच मध्ये समजा क्लासमध्ये टीचिंग केलं जायचं, मग टीचिंग केल्यानंतर पुढे रूमवर गेल्यानंतर काय करायचो आपण? रूमवर गेल्यानंतर होमवर्क चालायचा, म्हणजे होमवर्क करताना पण रूममेट मध्ये कॉम्पिटिशन होऊन जायचं. अच्छा, किंवा कोण करतंय, बसा, पझल सॉल्व्ह करा, किंवा DI असेल तर सॉल्व्ह करा, सगळेजण सॉल्व्ह करा, किंवा मग एखाद्याला सुटली तर मग बाकीच्याला समजावून सांगा वगैरे. ती सगळ्यात जास्त फायदा कुठे व्हायचा? क्वांट मध्ये व्हायचा, कारण का DI वगैरे ट्रिकी आले किंवा कमर्शियल मॅथ आले, त्यामध्ये होऊन जायचा फायदा, म्हणजे ग्रुप डिस्कशन चालल्यामुळे. ऍग्रिकल्चरचे आपले पोरं युजली कमर्शियल मॅथ सोडूनच देतात.
बऱ्याचदा, म्हणजे कॉन्ट्रो बोलायचं झालं तर. तुम्हाला काय वाटतं की AFO ची प्रिपरेशन करताना सुद्धा, कारण पोरांना काही लोकांचं आपल्या ठरलेलं असतं की नाही मला AFO करायचंय, मग AFO करायचं तर मी हे करणारच नाही, कमर्शियल मॅथ्स करणारच नाही, तर तसं चालेल का? तसं चुकीचं आहे पूर्णपणे. म्हणजे पहिल्या वर्षी आल्यानंतर 100% पहिल्या वर्षी AFO करू शकता तुम्ही, टार्गेट नाही. ते पण आता ह्या वर्षी कट ऑफ पाहिल्यानंतर 51% आपल्याला पूर्णच 100% देऊनच करावं लागेल. आणि कमर्शियल म्हणतो तेवढा आपण अवघड नाही. आपण जर व्यवस्थित लाईन टू लाईन वाचलं आणि त्याचा अर्थ जर घेतला तर मग कमर्शियल सोडवायला एकदम सोप्या पद्धतीने जाईल. कमर्शियल करायला पाहिजे, सोडायला काहीच नाही पाहिजे. सोडायला नाही, त्यातला एका दुसरा टॉपिक स्किप केला तर चालू शकतो ज्या त्या लेवलला प्रत्येकाच्या. बरं, मग आता प्री लेवलला अभ्यास करत असताना हळूहळू ज्या गोष्टी झाल्या की आता मी प्री लेवलचा अभ्यास करतोय, मग प्री लेवलचा अभ्यास, मेन्स लेवलचा अभ्यास असा वेगवेगळा केला की एखादा टॉपिक घेतला की तो मग प्री मेन्स लेवलचा दोन्ही केला होता आपण स्टडी? तसं नाही, आपली बॅच होतानाच प्री आणि मेन्स मध्ये डिवाइड होते, त्यामुळे त्याचा एक फायदा होतो. म्हणजे प्री लेवलला प्रॅक्टिस अगोदर केल्यामुळे एक हात बसून जातो बाबा, एक थोडंफार जमवू लागतं, कॉन्फिडन्स पण येऊन जातो. बरोबर. आणि नंतर मग कॉन्फिडन्स आला की मेन्स चालू केली की बाबा सुरुवातीला नाही जमत पण हळूहळू जमायला चालू होऊन जाते. बरोबर आहे. आणि ती प्री मेन्स एकत्र करायचं म्हणलं ना एकदम कॉन्फिडन्स डाऊन होऊन जाते, त्यामुळे ती करतच नाही मग कमर्शियल पूर्णपणे स्किप. आपण ज्यावेळेस इथे बॅचेस कंडक्ट करतो सारथीमध्ये, त्यावेळेस आपण प्री लेवलचं पहिल्यांदा शिकवतो, मग त्याच्यानंतर मेन्स लेवलचंही शिकवतो. GE आणि ऍग्रिकल्चर सायमल्टेनियसली मेन्स लेवलचे लेक्चर तुमचे चालूच असते. बरोबर. बरं, मग आता प्री लेवलचं झाल्यानंतर मग आता मेन्स लेवलला गेल्यानंतर बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम येतो की सर आता आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, तर कोणत्या टेस्ट सोडवल्या पाहिजेत किंवा कोणत्या टेस्ट सिरीज सध्याच्या कंडिशनला प्रिफर केल्या पाहिजे विद्यार्थ्यांनी? टेस्ट सिरीज अशा भरपूर आहेत, पण तशा जे त्याची चॉईस राहतील बऱ्यापैकी फेमस आहेत, त्यातल्या गाईडली, ऑलिव्ह बोर्ड आणि अड्डा ठीक आहेत, चांगले आहेत त्या. पण गाईडली, ऑलिव्ह बोर्ड आणि अड्डा या टेस्ट सॉल्व्ह केल्या पाहिजेत. बरं, आता बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या टेस्टमध्ये स्कोर कमी येतो, एखाद्या टेस्टमध्ये स्कोर भरपूर जास्त येतो. मग हे बॅलन्स कसं करायचं की म्हणजे स्वतः आता मी जर स्टुडंट आहे तर मी कसं अनालिसिस करू की या टेस्टमध्ये मला स्कोर खूप जास्त आला, या टेस्टमध्ये मला स्कोर खूपच कमी आला? ती स्कोरवर जज करण्याचीच गोष्ट नाही, कारण का ती सगळ्यात जास्त बँकिंगमध्ये एखाद्या टेस्टची लेवल जास्त असते, एखाद्या टेस्टची लो असते, त्यापेक्षा सगळ्यात जास्त पहिलं म्हणजे स्कोर बघण्याऐवजी पर्सेंटाईल पाहिजे. पर्सेंटाईल पाहिले समजून जायचं. आणि एका दुसरे असं आपण थोडीच रेग्युलर सेम परफॉर्मन्स राहणार आहे, कधी तर अप अँड डाऊन्स येत राहणार आहे, त्यामुळे असं स्कोरनंतर जज करणं चुकीचं राहील. बरोबर. बऱ्याच वेळा मुलं आपले काय करतात की सर माझा स्कोर कमी येतोय, मग मी आता टेस्टच सोडवत नाही. हे चुकीचं. उलट जेवढ्या जास्त टेस्ट दिल्या तेवढा जास्त कॉन्फिडन्स पण येऊन जाईल आणि ऍक्च्युअली एक्झामला गेल्यावर तुम्ही फ्री माइंडेड जेवढं जाईल तेवढा अजून परफेक्ट सोडवत जातो, तेवढा जास्त फायदा होईल. अच्छा, बरं. मग आता प्री एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन, मग आता मेन्सचं जसं आता प्री एक्झामिनेशनला जर आपण पाहिलं तर मग क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA या चारही विषयांची तयारी आतापर्यंत कशी केली? आणि सोबत सुरुवातीला मला आठवतं की तुम्ही तुमच्या बॅचेसमध्ये ऍग्रिकल्चर पहिल्यांदा पूर्ण केलं होतं, मग त्याच्यानंतर जनरल बँकिंगला शिफ्ट झालो होतो, आणि मग अचानक पुन्हा ऍग्रिकल्चरची ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि त्याच्यात सिलेक्शन होऊन गेलं. मग हे कसं काय झालं? म्हणजे बॅच कंप्लीट झाली त्यावेळेस पहिल्या वर्षी तर AFO प्रिलिम्स फेल झालतो, म्हणजे इंग्लिशमध्ये गेलता, त्यावेळेस सोडून दिलं. मग त्यावेळेस नाराज झालं, बाबा एवढं केलं आपण बऱ्यापैकी होऊन जाईल, मेन्स चांगला फ्रेशमध्ये आलतो, फ्रेशमध्ये ते राहतं. मग त्यानंतर त्याच वेळेस LICD आली, मग ते आल्यामुळे ती व्यवस्थित तिथनं सुरुवात केल्यामुळे एक वाटलं जनरलमध्ये आपण पण करू शकतो 100%. त्याची पण प्रिलिम्स निघली, मेन्स निघली, इंटरव्ह्यू दिला, तिथं पण फायनल गेलं. मग त्यावेळी कॉन्फिडन्स आला, बाबा आपण पण करू शकतो. त्यामुळे असं काय नाही की ऍग्रीवाले जनरल बँकिंग करू शकत नाही, उलट आता सगळ्यात जास्त ऍग्रीवालेच रिझल्ट आहेत, पोरांचे रिझल्ट आहेत की जनरल बँकिंग मध्ये रिझल्ट काढतात. बरोबर आहे. आणि ऍग्रीत तर आपण आहोत. बरं, मग आता हे बॅलन्स करताना जनरली आता काय होतं की ऑब्व्हियस आहे, सध्या SBIची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, पुढे IDBIची ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा SBIची पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंट असेल, एक सिक्वेन्सनी एक्झामिनेशन आहेत. पण आता करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की 100% मुलांचे सिलेक्शन तर नाही होणार ना जनरल बँकिंग मध्ये सुद्धा. मग आता या पोरांनी ऍग्रिकल्चर आणि जनरल बँकिंग हे कशा पद्धतीने त्याने बॅलन्स केलं पाहिजे? जनरल बँकिंग मध्ये करताना सुरुवातीला आता पहिले आल्याला त्यावेळेस ॲग्री एकदा कम्प्लीट शिकवून घेतलं, तुमची बॅच पूर्ण संपून जाते. बॅच संपल्या फक्त ॲग्रीचे लेक्चर वगैरे काय नाही, त्यावेळेस फक्त नंतर रिव्हिजनला राहते. रिव्हिजनला तास दीड ते 2 तास ठीक आहेत, म्हणजे होऊन जातात. बाकी मग दिवसभर आपले GA आलं, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश होऊन जाते. म्हणजे जर तुम्ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिशचा व्यवस्थित अभ्यास केला आणि सोबत ऍग्रिकल्चरला व्यवस्थित 1-1.5 तास दिला तरी इनफ आहे. ओके, बरोबर. बरं, मग आता वाचत असताना किंवा AAA पेपर, आता जनरल बँकिंगची प्रिपरेशन तर आपण करत होतो, मग असं का वाटलं की आपण AAA पेपर द्यावा? जॅमचा पेपर न देता AAA पेपर दिलं ही त्यावेळेस एक रिस्क असल्यासारखंच होतं, कारण आदल्याच दिवशी AFOची मेन्सचा एक्झाम होती, बरोबर. आणि आदल्या दिवशीचा पेपर हा म्हणजे चांगला भयानक आला होता, यावेळेस एकदम बेकार लेवलचा पेपर आला होता.
मग नेक्स्ट डेला काही याचा परिणाम पडला का, किंवा आता कसं होईल, आपण जामचा पेपर भरायला पाहिजे किंवा जामचा फॉर्म भरायला पाहिजे होता, आपण फालतूच डबलईओचा भरला, असं काही झालं का? काहीच नाही वाटलं. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला ऍड आली त्यावेळेस काय आली की AFOची आणि डबलईओची एक्झाम क्लॅश होणार आहे, क्लॅश होऊ शकते, त्यात बऱ्यापैकी ऍप्लिकेशन कमी आले. मग त्यावेळेस नंतर पुढे आली डेट आली 15 डिसेंबर डायरेक्ट डिक्लेअर झाली. त्यामुळे म्हणलं झाला चान्स चांगला सापडला. ओके, मग AFOची मेन्स दिली. मेन्स खूप म्हणजे भयंकर लेवल होती यावेळेस भयानक. तरी पण सोडवलं निवांत, पेपर दिला, काहीच बोललो नाही काय नाही, रूमला येऊन झोपलो. कारण का दुसऱ्या दिवशी पेपर होता नाशिकला आणि नाशिकला पहाटे 2 वाजता जायचं होतं. सेंटरही असे होते यावेळेस की मेस एक सेंटर संभाजीनगर तर दुसरं नाशिक, बऱ्याच पोळांचे अशा इथं एकाचं आलं, एकाचं जळगावला आलं, एकाचं इथं आलं, एकाला पुण्याला आलं दुसऱ्या दिवशी. त्यामुळे त्या दिवशी डिस्कशनच काहीच केलं नाही पेपर होते. नको म्हणलं उद्या आपला पेपर आहे, तो पण चांगली अपॉर्च्युनिटी. आणि डबलईओ पहिल्यांदा ऍड आल्यामुळे अशी एक अपॉर्च्युनिटी आली बाबा ऍग्रीला, आपलं कॉन्ट्रेजनिंग पण ठीक आहे म्हणलं. आणि ऍग्रिकल्चर केलेला आहे, GA केलेला आहे, कम्प्युटर पण केलेला आहे बऱ्यापैकी, त्याचा फायदा म्हणजे त्यामुळेच डबलईओ. नाही पण आता डबलईओच्या वॅकन्सी जर पाहिल्या आपण, 100च्या आसपास वॅकन्सी 100 डबलईओच्या. आणि मला सांगायला खूप जास्त आनंद वाटेल की सारथी एज्युकेशनचे जवळपास 21 ते 22% निकाल हे ऑल ओव्हर इंडिया लेवलला आहेत. लवकरच ते रिझल्ट जे आहेत ते टेलिग्राम चॅनलला आपण रिव्हील करूयात. म्हणजे अराउंड जेवढे फायनल सिलेक्शन आहे 100 पैकी जवळपास एक 20-21 मुलांचं सिलेक्शन जे आहे हे सारथी एज्युकेशनमधून नॅशनल लेवलला 20-21% वाटा आपल्याला या ठिकाणी डबलईओमध्ये सुद्धा दिसतो. म्हणजे ॲग्रिकल्चरचं आपण एकतर्फी सध्या महाराष्ट्रातले पोरं वर्चस्व गाजवून राहिलो. कारण आता यावर्षी सुद्धा AFOचे इंटरव्ह्यू ज्यावेळेस झालेत तर त्या AFOच्या इंटरव्ह्यूला सुद्धा जवळपास 968 प्लस विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं, इंटरव्ह्यू दिले होते. म्हणजे ही एक खूप चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रातले आपले ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असो किंवा बाकीचे ग्रॅज्युएट असो हे बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सध्या जात आहेत, परफॉर्म करतायत. पंकज, मला एक गोष्ट सांग की आता ॲग्रिकल्चरच्या बाबतीत, कारण सब्जेक्ट खूप मोठा आहे ॲग्रिकल्चरचा, सिलेबस खूप मोठा आहे, अशातला भाग नाही की तो खूप छोटा आहे किंवा कॉम्प्रिहेन्स करायचा आहे. मग याला सध्या आता ॲग्रिकल्चर वाचत असताना किंवा ॲग्रिकल्चर करत असताना पोरांनी काय काय करायला पाहिजे? ॲग्रिकल्चर करताना एक स्वतःच्या एक सेपरेट थोड्याफार नोट्स ठेवल्या पाहिजेत. म्हणजे काय होईल बाबा, फास्ट रिवाइज होईल. आता मायनर काय टॉपिक आहेत, ॲग्रिकल्चर, सेरिकल्चर, ते आता पूर्ण वाचायचं म्हणलं ती नोट्स म्हणलं तर 1 दिवस पूर्ण जातील, कमीत कमी 3 ते 4 तास लागून जातील. मग तेवढे देण्यापेक्षा आपली शॉर्ट नोट्स बनवली बाबा, इम्पॉर्टंट पॉईंट. मग ते शॉर्ट नोट बनवली की अर्ध्या तासात ते रिवाइज होऊन जाते. झालं, एका दिवसाचं काम तुमचं थोड्यापणे असं. म्हणजे मायनर जे पॉसिबल आहे ते शिकवताना जरी काढली तरी चालते, तरी सुद्धा चालेल. नोट्स तुम्ही तुमच्या काढून घेतल्यात किंवा एका कॉमन सोर्सला बनवून काढून घेतलं, तसं पण चालून जातंय. बरोबर. म्हणजे ते वाचण्यात पूर्ण दिवस जाणार, 3-4 तास म्हणजे बऱ्यापैकी ऍट द एंड किंवा ज्यावेळेस एक्झामिनेशन आहे त्यावेळेस. त्यावेळेसाठी पण असं रेग्युलर आता जनरल बँकेत शिफ्ट झालो तेव्हा त्याचा ऑलमोस्ट फायदा झाला त्या नोट्सचा. कारण का एवढं तर ऍग्री, आणि जेव्हा जनरल बँकेला शिफ्ट झाल्यापासून ऍग्री कमीच केलं, कमीच झालं थोडं. बरोबर आहे, ठीक आहे, चालेल. मग आता हे जे ॲग्रीचं आहे किंवा डबलईओचं, मी तेच विचारत होतो तुला की बाबा जॅमचा पेपर असताना ही रिस्क का बरं घेतली की आपण डबलईओचा देऊ? डबलईओ म्हणजे असं आता बऱ्यापैकी असे एक गैरसमज आहे का ऍक्च्युअल कंडिशन आहे ती काय माहित नाही, पण ॲग्रीवाल्यांचं कॉन्ट्रीजनी एवढं काय चांगलं नाही, असं चांगलं नाही. मग ठीक आहे म्हणलं बघू आता तिकडं. आता ह्यावेळेस फर्स्ट टाइम डिव्हिजन वाईज वेकन्सी पण आल्या त्या जामच्या. मग ते म्हणलं आपण 50-60 वेकन्सी काय तर पुणे डिव्हिजनला होत्या. मग म्हणलं तिकडं 50-60 मध्ये घेण्यापेक्षा इकडे 100 मध्ये घेऊया आपण. कॅल्क्युलेटेड रिस्क करतोच मी आता थोडंसं. बरोबर आहे. बरं, आता जनरल बँकिंग करत असताना ॲट लास्ट जे मुलं जे राहतात, म्हणजे आता आपले जुने पण पोरं आहेत, तर पोरं आता बऱ्यापैकी जनरल बँकिंगची तयारी करतात. जसं मी म्हटलं तुला की SBIचा क्लरिकलचा आता पेपर आहे मेन्सचा पोरांचा, SBI PO आहे पुढे, किंवा SBI PO आहे, IBPS क्लर्कचे आहेत, तेव्हा त्याच्यानंतर RRBचे एक्झामिनेशन्स आहेत. हे करत असताना सुद्धा ॲग्रिकल्चर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? कारण आता जर समजा 40,000 पोरं बसले किंवा 30,000 पोरं एक्झामला असतील, त्याच्यातली सगळेच्या सगळेच सिलेक्ट नाही होणार. म्हणजे शेवटी कुठेतरी AFO वरती पण येणंच आहे. येणंच आहे. त्यापेक्षा पूर्ण टचअप सोडून देण्यापेक्षा नॉर्मल टचमध्ये राहावं. म्हणजे बाबा बेसिक आयडिया राहू द्या त्याच्या सब्जेक्टबद्दल, ती थोडीफार ठेवल्याने एक असं पॉईंटला येतंय बाबा आज माझ्याकडनं काय जनरल होईना झाले, AFO करावं लागतंय. आणि AFOला तुमची प्रीला काय जनरल केल्यामुळे प्रीला लोड नाही. प्रीला त्यावेळेस मग काय एका टेस्ट दिली स्ट्रॅटेजी की तुम्ही जनरल बँकिंग केलंय तर ऑलरेडी कॉन्ट्रेक्टिंग इंग्लिश चांगलं होतंय, ॲग्रिकल्चरला वाचत राहा. मग प्रीला काय लोड येणार, प्रीचा लोडच येणार नाही. त्यावेळेस ॲग्री कव्हर करून घ्यायला चान्स गावतोय. बरोबर आहे. प्रॉपर कुठले तुम्ही? प्रॉपर गादेगाव, पंढरपूर जवळ गाव आहे. अच्छा, पंढरपूर जवळ. हां, बरं.
पंकजच्या बाबतीत एक विशेषता अशी की ग्रॅज्युएशन संपल्यानंतर पहिल्यांदा MPSCची तयारी करायला सुरुवात केली होती, त्याच्यानंतर मग बँकिंगमध्ये ते शिफ्ट झाले. बँकिंगमध्ये सुरुवातीला ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळ्या एक्झामिनेशन दिल्या, मग जनरल बँकिंगच्या एक्झामिनेशन दिल्या, मग सोबत ॲग्रिकल्चर चालू ठेवलं. आणि या कंडिशनमध्ये 6-7 इंटरव्ह्यू दिल्यानंतर सोबत या वर्षीचं असं होतं की आता हा माझा शेवटचा आहे. आपलं जसं बोलणं झालं की सर वडील बोलले की आता हे शेवटचा चान्स आहे. नाही, घरच्यांना सांगून आलतो, म्हणजे याच्या आधी रिझल्ट म्हणजे एवढ्या थोडक्यात गेलेत की नकोच म्हणलं, आता एवढ्या थोडक्यात सारखं जाणं योग्य नाही. ज्यावेळेस पेपर म्हणजे एकदम थोडक्यात, कारण तुम्ही त्यांचे जर स्कोर कार्ड तुम्ही पाहाल तर त्या स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला दिसेल की एकदम 0.25 नी 0.20 नी समथिंग पॉईंटनी रिझल्ट गेलेले आहेत ऑलमोस्ट. मग आता त्या काळात खराब पण वाटत असेल. स्वतःला बॅलन्स कसं केलं की नाही आपल्याला, म्हणजे काय होतं की मेंटॅलिटी अशी होती की नाही आता बस हे मला नको, आता हे मला नाही करायचंय. मग त्यावेळेस कसं बॅलन्स केलं स्वतःला की नाही मला हे ओव्हरकम करून पुढे जायचंय? असं मोटिवेशन म्हणजे आई वडील सगळ्यात मोठं, कारण का आई वडिलांनी कष्टातनं दिवस काढले, त्यांनी कसं केलंय काय पाहिलेलं आहे आपण पण. त्यामुळं बाबा एवढं करून त्यांनी आपल्यासाठी आपण एवढं थोडक्यात सोडून पण जाणं योग्य नाही ना. असं की ते आपलं 2 वर्ष तर झालेत, बाकीचे करते ते 3-3 वर्ष करते, ते बघून एक मोटिवेशन पण येऊन जातंय. बरोबर. सिलेक्शन झाल्यानंतर पंकज काय काय गोष्टी बदलल्यात आणि म्हणजे काय बदललंय नेमकं आता? आणि अजून तर सिलेक्शन आहेत पुढे, 1 एप्रिलला 100% सिलेक्शन होणार आहेत, अजून 2. तर हे सिलेक्शन झाल्यानंतर मग आता नेमकं काय बदललं, काय वाटतंय? बदल तर खूप सारा वाटतोय, कारण का एक ॲस्पिरंट म्हणलं की एक टेन्शन येऊन जातं बाबा. पहिली गोष्ट म्हणजे सिलेक्शन होईल का नाही, पहिल्या दिवशी आल्याला पहिला प्रश्न असतो प्रत्येक ॲस्पिरंटचा. मग सिलेक्शन झाल्यावरती बरोबर मित्रांचा ओव्हरव्ह्यू बदलून जातो, बाबा ह्याच्याकडे आहे काहीतरी, घरच्यांचं पाहुणे रावळे सगळे झाले, मग ते कॉलेज वगैरे सगळं येणं चालू होऊन जातंय. बरोबर आहे. अच्छा, बरं आता नवीन जे विद्यार्थी आहेत किंवा नवीन जे स्टुडंट आता तयारी करणार आहेत किंवा नवीन जे विद्यार्थी आता बँकिंग सेक्टरमध्ये एंटर करतायत है ना, तर या विद्यार्थ्यांना काय सांगशील, कसं गाईड करशील? प्रथमतः म्हणजे तुम्ही 100% बॅच कंप्लीट करा, प्रामाणिकपणे होमवर्क करा. सगळ्यात सक्सेसचं सगळ्यात म्हणजे प्रामाणिक तुमचे प्रयत्न, एवढं सांगेन मी. तुमचं प्रयत्न प्रामाणिक 100% तुम्हाला यश भेटणार. बरोबर. आता माझंच उदाहरण, थोडक्यात रिझल्ट गेले, सोडून दे वाटत होतं, पण नाही म्हणलं आता आलोय तर करूनच जायचं. बरं, ठीक आहे. सो मला वाटतं पंकज तुझ्या आईवडिलांसाठी सुद्धा हा एक खूप चांगला मोमेंट असणार आहे की बाबा सिलेक्शन होत आहेत, मल्टिपल सिलेक्शन होत आहेत. म्हणजे जिथं एक काळ असा होता की सर सिलेक्शन होईल का नाही होईल, प्री निघल का नाही निघल, इथपासून जी सुरुवात होती ते आता फायनल सिलेक्शन सर सहज होतील अशा लेवलपर्यंत तुम्ही आता सध्या तर या कंडिशन्समधून जाऊन पोहोचलेत. आईवडिलांना अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. म्हणजे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा 3ही लोकी झेंडा, अशा पद्धतीनं पंकजने या सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. सो पंकज, तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझे मित्र जे आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा, कारण की सगळेच लोक ऑलमोस्ट आता बँकर तुम्ही होताय. भविष्यात चांगली इकॉनॉमी या लोकांनी आपली सांभाळो अशी आपली अपेक्षा असावी या लोकांकडून नक्कीच. आणि ही तुमच्या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा असेल की लवकरात लवकर तुम्ही सुद्धा या चेअरवरती येऊन बसावं आणि सारथीचे असलेले खरे व्हिक्टर्स तुम्ही या ठिकाणाहून व्हायला पाहिजेत अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि सगळ्यात शेवटी पंकज, तू आलास, तुझा वेळ दिला आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अचिव्हर्स बॅच 3चे ऑलमोस्ट बऱ्यापैकी पोरांचे आता फायनल सिलेक्शन होत आलेले आहेत, म्हणजे ती बॅच पूर्ण होत आलेली आहे मला असं वाटतं. तर तुमच्या पूर्ण बॅचलाच खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या भविष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू टीम सारथी, कारण का मला बोलण्याची तर संधी दिली आणि सक्सेसचा खूप मोठा वाटा आहे माझ्या टीम सारथीचा पूर्णपणे. येस, चालेल. थँक्यू सर. मच.